तर ठाकरे गटाचं नाशिकमध्ये आज राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे। सकाळी 10 वाजता सातपूरच्या डेमोक्रेसी हॉटेलमध्ये हे अधिवेशन असेल। अधिवेशनासाठी 2000 पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत। तर संध्याकाळी 6 वाजता नाशिकमध्ये ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। अधिक माहिती घेऊयात, निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय की उद्धव ठाकरे 3 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। काल उद्धव ठाकरे यांचं नाशिकमध्ये जोरदार स्वागत झालं होतं। त्यानंतर आज ठाकरे गटाचं या सातपूर येथील डेमोक्रेसी हॉटेलमध्ये सकाळी 10 वाजता राज्यस्तरीय महाअधिवेशन जे आहे ते आयोजित करण्यात आलेले आहे। या अधिवेशनामध्ये अनेक ठराव जे आहेत ते ठराव येण्याची शक्यता आहे। अनेक नेत्यांची नियुक्ती या अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता आहे। त्याच पद्धतीने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने आपण लढायचं याविषयीची तयारीचं मार्गदर्शन जे आहे ते उद्धव ठाकरे या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये करणार आहेत। त्याचसोबतच संध्याकाळी 6 वाजता गोल्फ क्लब या ठिकाणी जे आहे ते उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा जी आहे ती सभा देखील होणार आहे। त्यासाठी संपूर्ण नाशिक आणि संपूर्ण परिसरातील पदाधिकारी जे आहेत ते आज संध्याकाळी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। आपण जर काल पाहिलं तर उद्धव ठाकरे काल 12 वाजता नाशिकमध्ये त्यांचं आगमन झालं होतं। त्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी भेटी दिल्या होत्या। स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक या ठिकाणी देखील त्यांनी भेट दिली होती। त्यानंतर संध्याकाळी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं आणि गोदावरी नदीच्या तीरी महाआरतीचं जे आहे ते ठाकरे गटाकडून आयोजन करण्यात आलं होतं। हा कालच्या दिवशी झालं होतं। आजच्या दिवशी महाअधिवेशन जे आहे ते या डेमोक्रेसी हॉटेल या ठिकाणी पार पडणार आहे आणि अनेक नेत्यांची नवी नियुक्ती जी आहे ती या अधिवेशनामध्ये जाहीर होऊ शकते। आगामी लोकसभा निवडणुका असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, त्याच पद्धतीने विधान परिषद विधानसभेच्या निवडणुका असतील, याविषयीची रणनीती जी आहे ती या अधिवेशनामध्ये ठरली जाण्याची शक्यता आहे। धन्यवाद या संपूर्ण